गुढीपाडव्याच्या सणासाठी तुम्ही सुद्धा बासुंदी बनवायचा विचार करताय तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्याकरताच आहे। खूप सोप्या पद्धतीने जास्त वेळ दूध न आटवता एका खास नव्या ट्रिकने ही बासुंदी आज आपण बनवलेली आहे। टेक्स्चर बघू शकता तुम्ही, घट्ट दाटसर मलाईदार बासुंदी फक्त 2 मिनिटांमध्येच बनवून तयार होते। त्याचबरोबर रंग देखील खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। चला तर मग सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटांमध्ये बासुंदी कशी बनवायची ते पाहूया। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण काही काजू व बदामाचे काप करून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये 1 चमचाभर आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तूप वितळलं की यामध्ये आपल्याला काजू व बदामाचे काप टाकून हलकेसे लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत। तुपावरती काजू व बदामाचे काप आधी आपण चांगले फ्राय करून घेतल्यामुळे बासुंदीमध्ये किंवा आपण खीर बनवणार असाल तर खिरीमध्ये ते चवीला खूपच छान क्रंची लागतात। त्यामुळे आपण अर्धा मिनिट परतून घेऊ। काजू व बदाम हलकेसे परतून झालेले आहेत, रंग हलकासा चेंज झालेला आहे। यामध्ये आपण अर्धा लिटर दूध ओतून घेऊ। दूध इथे आपल्याला बासुंदी किंवा ही खीर कितपत बनवायची आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। मी इथे अर्धा लिटर दुधाची ही बासुंदी बनवणार आहे। एकदा दूध चांगलं ढवळून घ्यायचं आहे व ह्या दुधाला आपल्याला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। हे दूध आपल्याला मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे। दूध चांगलं उकळतंय तोपर्यंत एक सिक्रेट पदार्थ म्हणजे यामध्ये आपण 2 ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेड क्रम्स तयार करून हे आपण या खिरीमध्ये किंवा बासुंदीमध्ये टाकून घेणार आहोत। ह्याच्या आपल्याला कडा काढून टाकायच्या आहेत। संपूर्ण 2ही ब्रेडच्या कडा आपण काढून घेऊया। ब्रेड आपण या बासुंदीमध्ये टाकून घेतल्यामुळे अगदी 2च मिनिटांमध्ये बासुंदी छान घट्ट दाटसर मलाईदार होते व ब्रेडची चव देखील या बासुंदीमध्ये लागत नाही। एकदम बारीक आपल्याला हे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहेत। ब्रेड आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। ब्रेडचे आपण तुकडे करून घेऊ। चाकूने करू शकता किंवा या पद्धतीने हाताने देखील कुस्करून घेऊ शकता। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण संपूर्ण 2 ब्रेड घेतलेले आहेत, कट करून ते टाकून घेतलेले आहेत। 1 वाटी साखर घेतलेली आहे, साधारण 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तुम्ही ते साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता। त्याचबरोबर विलायची घेतलेली आहे। मिक्सरला हे 3ही जिन्नस एकदम बारीक आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत। साखरेबरोबर हे ब्रेड आपण बारीक करून घेतल्यामुळे ते एकदम जास्त बारीक होतात। बघू शकाल तुम्ही, या पद्धतीने एकदम बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। ही पावडर आता आपण दुधाला उकळी आली की त्यामध्ये टाकून घ्यायची आहे। दुधाला चांगली उकळी आलेली आहे, यामध्ये आपण ब्रेड क्रम्स किंवा आपण तयार करून घेतलेली पावडर टाकून घेणार आहोत। दूध उकळी आली की चांगलं या पद्धतीने एकदा ढवळून घ्यायचं आहे। हे दूध आपल्याला जास्त वेळ देखील उकळून घेण्याची गरज नाही, साधारण 1 मिनिटभर झालेलं आहे। दूध चांगलं उकळलेलं आहे व आपलं ब्रेड क्रम्स, साखर व विलायची पावडर देखील बारीक झालेली आहे। संपूर्ण मिश्रण आपण ह्या उकळीच्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे व साधारण पुन्हा मिनिटभरच हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। ही बासुंदी बनवण्यासाठी फक्त आपण 2च ब्रेड वापरलेले आहेत, तेही कडा काढून वापरलेले आहेत, त्याच्या किनारी काढून घेतलेल्या आहेत व मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेलं आहे। संपूर्ण केलेली पावडर आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण काजू व बदामाचे काप परतून घेतले, त्यामध्ये 4 वेळा टाकायच्या राहिल्या होत्या, त्यामुळे आता मी वरून टाकून घेतलेले आहेत। पुन्हा दूध आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटांमध्येच घट्ट दाटसर मलाईदार बासुंदी बनवून तयार होते। ही बासुंदी बनवण्यासाठी आज आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे, ती म्हणजे यामध्ये आपण 2 ब्रेड एकदम बारीक फिरवून घेतलेले टाकून घेतलेले आहेत। त्यामुळे ही बासुंदी एकदम घट्ट दाटसर होते व ही तयार झाल्यानंतर कोणाला समजणार देखील नाही का आपण यामध्ये ब्रेड टाकलेले आहेत। इतकी छान चव होते या बासुंदीची, अगदी आपण खवा किंवा मावा टाकतो त्या पद्धतीच्या चवीची घट्ट दाटसर बासुंदी बनवून तयार होते। तुम्ही बघू शकाल, साधारण मिनिटभर झालेला आहे। बासुंदी थिक व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून आपण 1 मिनिटभर हे दूध चांगलं उकळून घेऊ। ही बासुंदी उकळत असताना या पद्धतीने चमच्याने आपल्याला खालीवर करून उकळून घ्यायची आहे, त्यामुळे ती जास्त घट्ट व्हायला सुरुवात होते। बासुंदीमध्ये पुन्हा आपण 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेणार आहोत। तुपामुळे दुधाची फॅट जास्त वाढते व दूध घट्ट व्हायला सुरुवात होतं, त्यामुळे तूप टाकून पुन्हा आपण खालीवर करून चमच्याने किंवा पळीने या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। त्यामुळे मिनिटभरामध्येच बासुंदी बनवून तयार होते। या बासुंदीला थोडासा पिवळसर रंग येण्याकरता तुम्ही ते केशराचे धागे वापरू शकता। माझ्याकडे आता अवेलेबल नसल्यामुळे थोडासा मी पिवळसर फूड कलर टाकून घेतलेला आहे, अगदी बारीक अर्धी चिमूट टाकून घेतलेला आहे। फूड कलर किंवा केशराचे धागे टाकून झाल्यानंतर या पद्धतीने एकदा एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। चांगलं दूध ढवळून घ्यायचं आहे।
फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच घट्ट दाटसर मलाईदार बासुंदी बनवून तयार झालेली आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. घरातील मोजक्याच साहित्यांचा वापर करून आज आपण गुढीपाडवा विशेष ही बासुंदीची रेसिपी पाहिलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. बासुंदी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. खूप छान सोप्या पद्धतीने फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच घट्ट दाटसर बासुंदी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या गुढीपाडव्यासाठी बासुंदी बनवायचा विचार करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.